आषाढी एकादशी निमित्त शनिवारी पैठण नगरीत हजारो वारकऱ्यांची मांदियाळी भरली होती। शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांनी गर्दी केली होती। पहाटे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक वर्षाताई यांच्यासोबत दर्शन घेऊन महापूजा केली। वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणाने पैठण नगरी दुमदुमून गेली होती। ज्या भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता आलं नाही, ते भाविक पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी प्रत्येक वर्षी आषाढीला लाखोंच्या संख्येने गर्दी करतात। हातात भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथ जय हरी विठ्ठलच्या जयघोषात वारकरी भक्तीत लीन होऊन नाथचरणी नतमस्तक झाले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांनी पहाटे गोदावरी नदीत पवित्र स्नान करून नाथदर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। सकाळी आमदार तथा नाथ संस्थानचे अध्यक्ष विलास भुमरे यांनी पत्नी वर्षा यांच्यासोबत नाथसमाधीचं विधिवत पूजन करून दर्शन घेतलं। यावेळी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, राज्यदूत संघाचे संचालक नंदलाल काळे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे, उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले, माजी नगरसेवक भूषण कावसानकर, शेखर शिंदे, राजू गायकवाड, सुनील हिंगे, गणेश वरकड आदी उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळावा, यंदाही चांगला पाऊस पडू दे असं साकडं वारकऱ्यांनी नाथाला घातलं। मंदिरात वारकऱ्यांना दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मंदिराचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश खोचे, पांडुरंग निरकी, मारुती बाणी, गजानन सोल, अशोक चौके यांनी परिश्रम घेतले। पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी शहर आणि यात्रा मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।